मुंबई पोलिसातले ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचं आज दुपारी निधन झालं। 23 ऑगस्टला दुपारी 4 ते 5 च्या दरम्यान शिंदेंनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला हटकलं। त्याचा राग आल्यानं मुलानं आपल्या मोठ्या भावाला बोलावलं। मुलाच्या भावानं बाजूच्या दुकानातला रॉड काढून विलास शिंदेंच्या डोक्यावर प्रहार केला। तेव्हापासून विलास शिंदेंवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते। आरोपीला अटक करण्यात आली आहे, जो मुलगा गाडी चालवत होता त्याच्याकडे लायसन्स आणि हेल्मेट दोन्हीही नसल्याचं उघड झालंय। शिवाय गाडीची कुठलीही कागदपत्र त्या मुलाजवळ नव्हती। दरम्यान शिंदेंवर सातारा येथील शिरगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। शवविच्छेदनासाठी त्यांचं पार्थिव कूपर रुग्णालयात नेण्यात आलंय। त्यानंतर त्यांच्या वरळीतल्या निवासस्थानी पार्थिव नेलं जाईल आणि रात्री 10:30 च्या सुमारास साताऱ्याला नेलं जाईल। विलास शिंदेंची नेत्रदान करण्याची इच्छा होती, मात्र हे शक्य आहे का याचा निर्णय शवविच्छेदनानंतर घेण्यात येईल। कर्तव्य बजावताना त्यांच्यावरती हल्ला झाला होता आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय। विना हेल्मेट तरुणाला हटकल्यामुळे झालेल्या मारहाणीत पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मृत्यू झालाय। ड्युटीवर हा प्रकार घडला असल्याने या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे। हवालदार विलास शिंदे हत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलंय। तर शिंदेंच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत आणि कुटुंबातल्या एकाला नोकरी देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। पुलिस डिपार्टमेंट के जो सिपाही है वो ज़्यादा सिक्योर्ड रहे और उनका मनोधैर्य भी ऊंचा रहे। ये जरूर कोशिश रहे कि ज़्यादा से ज़्यादा मदद जो फैमिली है उनको दी जाए। उनमें से किसी को नौकरी भी दी जाती है। मुंबई पुलिस दल का एक्सिस बैंक के साथ एक टाइप है, उसके हिसाब से उनको शायद मुझे ठीक से मालूम नहीं क्योंकि मैं शहर का कारोबार नहीं देखता। एक 25 लाख तक की रकम ऐसे अगर एक्सीडेंटल डेट हो गई तो उसमें उनको मिल सकती है, लेकिन ये करने से आपका आदमी वापस नहीं आएगा। हमारा जो सिपाही है वो हमको वापस नहीं मिलेगा। तो इसके लिए कड़े कदम ऐसे उठाना चाहिए ताकि ऐसे क्रिमिनल के मन में भी आए कि हम लोग पुलिस को छू भी नहीं सकते, क्योंकि पुलिस का कर्तव्य है जनता की रक्षा करना, तो वो खुद भी सिक्योर रहना चाहिए। इसके लिए जो भी कड़े कदम उठाने पड़ेंगे हम लोग कड़े कदम उठाएंगे। आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या वरळीत आहेत। सागर, कधीपर्यंत शिंदेंचं पार्थिव वरळीतल्या त्यांच्या निवासस्थानी येईल आणि नागरिकांमध्ये किती रोष दिसून येतोय? शिंदे यांचं पार्थिव लीलावती हॉस्पिटलमधून कपूर हॉस्पिटल इथे नेलं जाईल, कपूर येथे, आणि तिथे पोस्टमार्टम केला जाईल आणि त्याच्यानंतरनं त्यांचं पार्थिव आहे ते वरळी येथील जे पोलीस वसाहत आहे BDD इथे आणली जाईल। माझे सहकारी धीरज हे इथली दृश्य दाखवत आहेत। इथे ज्या ठिकाणी पार्थिव आणलं जाणार आहे त्या ठिकाणी तत्पूर्वी येण्याची सगळी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जो लोकांचा रोष आहे तो थेट आता व्यक्त होतोय। अनेकांनी आपल्या कॅमेरासमोर वक्तव्य भूमिका मांडलेली आहेच आहे। त्याचवेळी सगळ्या ह्याच्यामध्ये अनेकांनी सांगितलेलं आहे की जी घटना झाली आहे त्याच्याबाबत आता कुठेतरी मोठा कायदा करावा, पोलिसांच्या बाबत धाक राहायला जायला हवा आहे आणि या संदर्भात कुठे ना कुठेतरी मोठी नाराजी या नागरिकांमध्ये दिसतेय। पोलीस जे वरिष्ठ आहेत ते कॅमेरासमोर जरी नसले तरी त्यांच्या देखील भावना या थेट व्यक्त होत आहेत। आता नाराजी कुठे ना कुठेतरी आहे। स्थानिक लोकांमध्ये विशेषतः नाराजी आहे ती मुळात या सगळ्या विषयाकडे सरकार किंवा मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे किंवा ज्यांच्याकडे मुख्य पोलीस आयुक्त आहेत त्यांनी का लक्ष दिलं गेलं नाही आहे इतके दिवस घटना घडल्यानंतर सुद्धा। त्याला आज ही दुर्दैवी घटनाच का परत घडावी लागली, असे अनेक प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत। अर्थात ही वेळ माध्यमांसमोर थेट बोलण्याची जरी त्यांची नसली तरी कुठे ना कुठेतरी त्या भावना, त्या रोष व्यक्त होताना दिसत आहेत। धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय विलास शिंदे यांचं पार्थिव वरळीतल्या घरी आणलं जाईल आणि त्यानंतर रात्री 10:30 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या साताऱ्यातल्या मूळ गावी नेलं जाईल। तिथेच त्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। विलास शिंदे यांच्यावर हल्ला झाला त्या रात्री नेमकं काय घडलं ऐकूयात प्रत्यक्षदर्शीच्या तोंडून। उसके पास हेलमेट नहीं, पेपर नहीं, तो हवलदार ने चाबी निकाल लिया और उनसे कुछ बात कर रहे थे तो पीछे से पहला फ़ोन पे किसी से बात कराए थे वो बाइक वाला लड़का, फिर वो सामने से फ़ोन पे
पीछे से कोई लड़का आता है, बाजू से बाम्बू लेता है और हवलदार ऐसा ये बाजू ऐसा करके उससे बात करते तो उनके ये सर पे बाम्बू से वार कर दे। विलेश शिंदे यांच्यासोबत नेमकी काय दुर्घटना घडली होती पाहूयात. विलास शिंदे वांद्रे पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक कॉन्स्टेबल होते. 23 ऑगस्टला खारमध्ये ड्युटीवर असताना शिंदेंवर हल्ला झाला होता. हेल्मेट न घातल्यानं बाईक स्वाराला थांबवलं. बाईक स्वाराकडे लायसन्स आणि गाडीची कागदपत्र मागितली, मात्र ती त्याच्याकडे नव्हती. बाईक स्वारानं भावाला बोलवलं. बाईक स्वाराच्या भावानं शिंदेंवर मागून रॉडनं हल्ला केला. निवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. एकंदरीत वातावरण जर बघितलं तर राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस वरिष्ठ कनिष्ठांना जो पाठिंबा संरक्षण द्यायला पाहिजे त्यात कुठेतरी कमी पडतायत आणि मला अत्यंत खेदाने म्हणावं लागेल की अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामध्ये एक व्हायला पाहिजे की जसं सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसने एकदा म्हटलंय की सर्टन्टी ऑफ कन्व्हिक्शन इज अ डिटरंट. आज लोकांना भीतीच वाटत नाही आणि हल्ले कोण करतात ते गरीब लोक करत नाहीत. ज्यांना काहीतरी पैशाचा पाठबळ म्हणा किंवा इतर पाठबळ अशीच मंडळी करतात. तर कायद्याचं राज्य पाहिजे असेल तर एक व्हायला पाहिजे की त्वरित कडक कारवाई होऊन शिक्षा पण व्हायला पाहिजे. तर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांचीही प्रतिक्रिया ऐकूयात. राज्य सरकार म्हणून महाराष्ट्राच्या सारख्या एखाद्या प्रगतिशील राज्याचं राज्य सरकार म्हणून अशा पद्धतीच्या घटना यापुढे कधीही होणार नाही याची काळजी घेण्यासाठी जे जे काही करावं लागेल सरकार म्हणून ते त्यांनी तात्काळ ती पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि यापुढे मग पोलिसांना शस्त्रास्त्र पुरवठा असेल किंवा त्यांच्या घराचा प्रश्न असेल अशा अनेक गोष्टी त्यांना ज्या लागतील त्या सर्व सोयीसुविधा पुरवणं हे आपल्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. कठोर कायदे केले गेले पाहिजेत. यापुढे अशा पद्धतीचा कुठलाही समाजविघातक व्यक्ती किंवा कुणीही अशा पद्धतीची कारवाई करण्यास किंवा अशा पद्धतीचा हल्ला करण्यास धजावणार नाही इतकी दहशत त्यांना बसली पाहिजे. त्यासाठी जे काही करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे आजच्या तारखेला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.